आपल्या रोजच्या कामासाठी. तर तुम्ही मित्रांनो, तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. इकडून थोडं काळ दिसते, असं थोडं काय गाडीवर आहे मी, त्यामुळे सध्या असं दिसून आहे. वातावरण तर एकदम खतरनाक झालेलं आहे. आता मी निघालोय आपल्या रोजच्या कामासाठी. तर तुम्ही असाच ब्लॉग आपला कंटिन्यू करा, पुढे दाखवतो तुम्हाला की मी अजून काय काय होत आहे. ही जी समोरची तुम्ही गर्दी बघताय, ही फक्त त्या अधिक मासामुळे गर्दी झालेली आहे मित्रांनो. बघू शकता. त्या साईडला पुरुषोत्तमपुरी आहे, म्हणजे माझंच गाव आहे ते पण आता सध्या तिकडून रस्ता नसल्यामुळे मी इकडून त्या मोठ्या रस्त्याने येतोय. होऊ शकतो हे भाविकांची भरपूर गर्दी आलेली आहे इथे. मित्रांनो, हा जो तुम्ही समोरचा रोड बघताय, हा रोड काही दिवसापूर्वी इतका खराब होता की इथून जाणं पण मुश्किल होता, की आज बघा त्याची परिस्थिती काय झाली. पूर्ण साफ रोड केलेला आहे आणि पूर्ण एकदम क्लीन काम केलेलं आहे. कारण अधिक मास सुरू झालेला आहे आमच्या इकडं, त्याच्यामुळं त्यामुळे असं आहे, पूर्ण रोडचं पूर्ण काम करून घेतलेलं आहे. तरी पण तुम्ही आता बघू शकता, पुढं आपण अधिक मास म्हणजेच श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी. मित्रांनो, आता हे बाबा चाललेत पुढं, बघू त्यांना पुढे जायचं. पुढे जायचे, चला चला. नाही नाही, पारगावचा आहे आपल्या याचा, जायकुचवाडीचा आहे. बरं. तुझं आता ट्रक पलटली, ही पलटायच्या हिशोबात दिसायला लागली, काय नेमकं मिळत बघू ना आता. तर मित्रांनो, तुम्ही जर एवढी गर्दी बघत असाल तर ही गर्दी फक्त अधिक मासाची आहे. अधिक मासामुळे पूर्ण लाईन लागली नाही. काल आमच्या इकडे पाऊस झाला, पावसामुळे पूर्ण रानामध्ये चिखल झाला, त्यामुळे जाम झालेलं आहे. इथं काहीच गर्दी नाही, याच्यापेक्षा जास्त गर्दी आमच्या फाट्यावर होती. हे जे व्हिडिओ पाहिलेत तुम्ही, ते आता पुरुषोत्तमपुरी येथील व्हिडिओज आहेत, जे की दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. यामध्ये तुम्हाला मी एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की किती गर्दी होती, किती प्रमाणात गाड्या येतात पुरुषोत्तमपुरीमध्ये. तर नेक्स्ट व्लॉग आपला पुरुषोत्तमपुरी येथील देवस्थानाचा होईल. तर तुम्ही नक्की आपला तो व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघावा. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.